आणि तो टॉपिक आहे डिटर्मिनेशन ऑफ सेक्स किंवा सेक्स डिटर्मिनेशन. सुरुवातीला सेक्स म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. सेक्स इज ॲक्च्युली मेलनेस और फिमेलनेस. सेक्सला मराठीत आपण लिंग म्हणतो आणि लिंग दोन प्रकारचं असतं. एक त्याला आपण पुल्लिंग, मराठीमध्ये तुम्ही शिकला असाल की एकाला पुल्लिंग म्हणायचं, दुसऱ्याला स्त्रीलिंग म्हणायचं, किंवा मेल सेक्स आणि फिमेल सेक्स म्हणतो. वर्षानुवर्षे माणसाच्या मनात मध्ये एक शंका होती की हे नर आणि मादी कसे तयार होतात, किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी एखाद्या स्त्रीच्या पोटी मुलगा जन्माला येतो किंवा मुलगी जन्माला येते, तर त्या गर्भाचं रूपांतर जो झायगोट आहे त्या झायगोटचं रूपांतर नरामध्ये कसं होतं किंवा मादीमध्ये कसं होतं, किंवा अजून सोपं सांगायचं म्हटलं तर एखाद्याला मुलगाच होतो किंवा एखाद्याला मुलगी होती, तर मुलगा का होतो आणि मुलगी का होते, हा एक प्रश्न. तशाच प्रकारचे प्रश्न इतर प्राण्यामध्ये सुद्धा आहेत. मग ते सरपटणारे प्राणी असतील, मासे असतील, पक्षी असतील किंवा दुसरे सस्तन प्राणी असतील, तर प्रत्येक प्राण्यामध्ये नर आणि मादी हा लिंगभेद आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे नर कसे तयार होतात आणि मादी कशी तयार होतात हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. म्हणून या टॉपिकचं टायटल काय, डिटर्मिनेशन ऑफ सेक्स, किंवा त्याला आपण सेक्स डिटर्मिनेशन म्हणतो. शास्त्राच्या इतिहासामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावरती प्रयोग केले आणि नेमका शोध घ्यायचा प्रयत्न केला की नेमकं सेक्स डिटरमाइन कशामुळे होतं, कशामुळं मेल तयार होतो आणि कशामुळं फिमेल तयार होतो. आणि अगदी अलीकडं 1902 मध्ये मॅक्लंग ह्या शास्त्रज्ञानं ज्यावेळेला शोध घेतला किंवा सायटोजेनेटिक्स नावाचं शास्त्र अस्तित्वात आलं, त्यावेळेला 1902 मध्ये मॅक्लंग ह्या सायंटिस्टला लक्षात आलं की ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स आहेत, आणि हे जे काही क्रोमोसोम्स आहेत या क्रोमोसोमवरून ठरतं की एखाद्या गर्भाचा मेल कसा तयार होतो आणि एखाद्या गर्भाचा फिमेल कशी तयार होतो. म्हणजे हाऊ मेल सेक्स इज डिटरमाइंड अँड हाऊ फिमेल सेक्स इज डिटरमाइंड. तर या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं तेच बघायचं आहे की ह्युमन बिईंगमध्ये डिटर्मिनेशन ऑफ सेक्स कसं होतं, किंवा पक्ष्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ सेक्स कसं तयार होतं, किंवा काही प्राण्यामध्ये ट्रान्सजेंडर पण अस्तित्वात असतो. ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा ट्रान्सजेंडर अस्तित्वात आहे. म्हणजे काही आपण मधमाशी घ्या, वाळवी घ्या, मुंगळे घ्या, मुंग्या घ्या, या कीटकामध्ये आपल्याला लक्षात येईल की तिथं नर कॅटेगरी आहे, मादी कॅटेगरी आहे आणि तिसरी कॅटेगरी आहे, त्याला आपण स्टराईल म्हणतो. तर ते कसं होतं तयार, त्याला आपण म्हणतो हॅप्लोडिप्लॉइड. ओके. किंवा काही सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. टेम्परेचर वाढलं की एक सेक्स, टेम्परेचर कमी झालं की दुसरा सेक्स तयार होतो. अशा अनेक प्रकारच्या प्राण्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोसेसेस आहेत की ज्याच्यामुळं नर किंवा मादी त्या पिल्लाचं रूपांतर नरामध्ये होतं किंवा मादी. तर 1902 मध्ये ज्यावेळेला ह्या क्रोमोसोमची डिस्कव्हरी झाली आणि क्रोमोसोमची डिस्कव्हरी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञाला आढळून आलं की ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम थोडेसे वेगळे प्रकारचे आहेत, आणि ते दोन प्रकारचे क्रोमोसोम म्हणजेच ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम. आणि त्यांच्या लक्षात आलं की जे काही दोन सेक्स क्रोमोसोम आहेत, काही प्राण्यामध्ये दोन्ही सेक्स क्रोमोसोम हे सारखे आहेत आणि काही प्राण्यामध्ये दोन्ही सेक्स क्रोमोसोम हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत. जे सारखे क्रोमोसोम आहेत त्याला त्यांनी नाव दिलं एक्स क्रोमोसोम, की जे होमोझायगस होते, आणि जे वेगवेगळे होते त्याला आपण हेट्रोझायगस क्रोमोसोम म्हणतो, हेट्रोझायगस सेक्स क्रोमोसोम म्हणतो, त्याला त्यांनी नाव दिलं एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम. आणि त्याच्यावरून जी पहिली थिअरी जी अस्तित्वात आली
That theory was called as a chromosomal theory of sex determination. How chromosomes or sex chromosomes determines the sex of that individual. अशा प्रकारे सेक्स क्रोमोसोमचा वापर करून सेक्स डिटर्मिनेशन होतं. ओके, तर ते आपण बघणार आहोत. हा एक्झॅक्टली chromosomes are responsible for determination of sex or sex chromosomes are responsible for determination of the sex. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की काही पक्षामध्ये दिस इज अ फीमेल अँड दिस इज अ मेल. तर हा मेल, वाय दिस मेल अँड हाऊ दिस मेल इज प्रोड्युस्ड अँड हाऊ दिस फिमेल इज प्रोड्युस्ड. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की क्रोमोसोम जे आहेत ते क्रोमोसोम दोन प्रकारचे असतात. एक ॲटोसोम आणि दुसरा सेक्स क्रोमोसोम. Autosomes are the chromosomes which are responsible for determination of somatic characters or body characters. जे कुठल्याही प्राण्याच्या शरीरामध्ये सेक्स क्रोमोसोम सोडून बाकीचे जे क्रोमोसोम्स असतात त्याला ॲटोसोम असं म्हटलं जातं. आणि ॲटोसोमवरती जे जीन्स असतात ना, दी जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ द सोमॅटिक कॅरेक्टर्स और बॉडी कॅरेक्टर्स. म्हणजे काय, कुठल्याही प्राण्याचा कलर कसा असावा, त्याची उंची कशी असावी, त्याची डोळे कसे असावे, त्याचं कान कसे असावे, हे सगळे जे काही बॉडी कॅरेक्टर्स आहेत ना, हे सगळ्या बॉडी कॅरेक्टरसाठी जो जीन आहे, दॅट जीन इज प्रेझेंट ऑन द ॲटोसोम. सो ॲटोसोम कॅरी जीन्स विच कंट्रोल्स द सोमॅटिक कॅरेक्टर्स किंवा बॉडी कॅरेक्टर्स. आणि तो प्राणी नर असावा किंवा मादी असावी, तो मेल असावा किंवा फिमेल असावा, हे कोण ठरवतं, तर क्रोमोसोम ठरवतात. आणि त्या क्रोमोसोमला म्हटलं जातं सेक्स क्रोमोसोम. तर क्रोमोसोम दोन प्रकारचे, एक ॲटोसोम आणि दुसरा सेक्स क्रोमोसोम. ॲटोसोम कंट्रोल्स बॉडी कॅरेक्टर्स अँड सेक्स क्रोमोसोम कंट्रोल्स द सेक्स ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. Either that individual is going to become a male or that individual is going to become a female. Okay? तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, जी काय पहिली थिअरी जी मांडलेली आहे त्याला आपण म्हणतो क्रोमोसोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता ह्या क्रोमोसोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये हाऊ सेक्स क्रोमोसोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स, दॅट इज व्हॉट वी हॅव टू स्टडी. याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला हेट्रोगॅमेटिक मेल असं म्हटलं जातं. काही प्राण्यामध्ये हेट्रोगॅमेटिक मेल असतात, काही प्राण्यामध्ये हेट्रोगॅमेटिक फिमेल असतात. सुरुवातीला आपण बघतोय हेट्रोगॅमेटिक मेल म्हणजे असा कोणताही प्राणी की ज्याच्यामध्ये जो मेल आहे तो मेल दोन प्रकारचे गॅमेट्स तयार करतो, आणि जी फिमेल आहे ती फिमेल आहे होमोगॅमेटिक. म्हणजे हेट्रोगॅमेटिक मेल असेल तर होमोगॅमेटिक फिमेल म्हणजे फिमेल प्रोड्युसेस सेम टाईप ऑफ एग्स. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे हेट्रोगॅमेटिक मेल्स. ओके, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिला जो प्रकार आहे XX is crossed with X0. Okay, X0 is a male, XX is a female. हेट्रोगॅमेटिक मेल्स म्हटले. ओके, आता हे कुणामध्ये दिसून येतं, बग्स मध्ये दिसून येतं, ग्रास हॉपर्स मध्ये आणि कॉक्रोचेस मध्ये दिसून येतं. हे जे काही प्राणी आहेत म्हणजे इन्सेक्ट्स मध्ये अशा प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन असतं की जिथं जो मेल आहे त्या मेल मध्ये वाय क्रोमोसोम नाहीये, त्याला झिरो क्रोमोसोम म्हटलेला आहे, X0. आणि फिमेल मध्ये XX क्रोमोसोम असतं. ह्युमन बिईंग मध्ये क्रोमोसोम जे असतात ते XY. इन्सेक्ट्स मध्ये वाय क्रोमोसोम नाही, त्यामुळे तुम्ही त्याला म्हटलेलं झिरो. म्हणून तरी सुद्धा इन्सेक्ट्सचे जे मेल असतात ना, ते मेल दोन प्रकारचे गॅमेट तयार करतात, द स्पर्म कंटेनिंग X क्रोमोसोम अँड स्पर्म विदाउट X क्रोमोसोम. देयर इज नो वाय क्रोमोसोम. आणि फिमेल इज होमोगॅमेटिक प्रोड्युसिंग सेम टाईप ऑफ एक्स. ओके, तर याच्यामध्ये XX X0 हा पहिला. फिमेल इज होमोगॅमेटिक, तिचा जो काही जिनोटाइप आहे तो 22 ॲटोसोम प्लस XX सेक्स क्रोमोसोम. आणि जो मेल आहे, मेल मध्ये आहे 22 ॲटोसोम प्लस X0 X क्रोमोसोम अँड 0 क्रोमोसोम. द फिमेल प्रोड्युसेस सेम टाईप ऑफ एक्स, 11 प्लस X आणि 11 प्लस X, सेम टाईप ऑफ एक्स. म्हणून याला म्हटलेलं आहे फिमेल इज होमोगॅमेटिक. ज्यावेळेला मेल हेट्रोगॅमेटिक असतो त्यावेळेला फिमेल होमोगॅमेटिक असते. इथं मेल आहे हेट्रोगॅमेटिक, मेल प्रोड्युसेस 11 प्लस X. हा झिरो नाही आहे इथं. ओके, हा झिरो गृहीत करू नका.
11 प्लस एक्स आणि 11 प्लस 0. ओके, तर 11 प्लस एक्स आणि 11 प्लस 0 हे दोन प्रकारचे. तर याचा क्रॉस केला तर तुम्हाला इथे मिळेल इफ दिस एग इज फर्टिलाइज्ड बाय दिस स्पर्म व्हॉट विल हॅपन. 11 ने 11 22 ॲटोम झाले इथं, आणि एक्स आणि एक्स इथं 22 प्लस एक्स एक्स झाला. सो द फिमेल इज प्रोड्युस्ड. इथं या बाजूला तुम्हाला दिसेल if this egg is fertilized by this sperm what will happen. 11 plus 11 22 ॲटोसोम झाले, आणि एक्स क्रोमोसोम प्लस 0 क्रोमोसोम, आणि एक्स 0 असेल की तो काय असतो, दॅट इज अ मेल. सो हेट्रोगॅमेटिक मेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला फिमेल होमोगॅमेटिक असते त्यावेळेला मेल हेट्रोगॅमेटिक असतो, आणि मेल दोन प्रकारचे एक्स दोन प्रकारचे स्पर्म या ठिकाणी तयार करतोय. sperm with X chromosome and sperm without X chromosome, that is a 0 chromosome. So in this type, and this example is found in insects like bugs, grasshoppers and cockroaches, where the male is responsible for determination of sex. ओके, जो एंगवन आहे त्या एंगवनचा सेक्स कोण डिटरमाइन करते, कारण फिमेल जे आहे ती होमोगॅमेटिक सारखेच एक तयार करते, मेल मात्र वेगवेगळे स्पर्म तयार करतो. म्हणजे कोणता स्पर्म एगचं फर्टिलायझेशन करणार आहे त्याच्यावरून ठरतं की एंगवनचा सेक्स काय असणार आहे, तो मेल असेल किंवा फिमेल असेल. सो इन केस ऑफ हेट्रोगॅमेटिक मेल, द मेल इज गोइंग टू डिसाइड द सेक्स ऑफ द एंगवन. याला म्हणायचं हेट्रोगॅमेटिक मेल, आणि त्याचा प्रकार आहे पहिला एक्स 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 0. ओके, आता दुसरा आपण बघूया एक्स 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 वाय. हा सुद्धा हेट्रोगॅमेटिक मेल आहे, आणि अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला जे दिसतं ते दिसतं एक्झाम्पल ओके ह्युमन बीइंग मध्ये, मॅमल्स मध्ये, काही माशामध्ये आणि अँफिबियन्स मध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल दिसतं. पहिला जो प्रकार बघितला तो एक्स 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 0 होता, आता आपण बघतोय एक्स 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 वाय. ह्युमन बीइंग मध्ये आपण बघतो 44 ॲटोसोम प्लस एक्स वाय क्रोमोसोम, फिमेल मध्ये 44 ॲटोसोम प्लस एक्स एक्स क्रोमोसोम. ओके, मेल प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स, 22 ॲटोसोम प्लस एक्स क्रोमोसोम, आणि 22 हे दोन स्पर्म झाले 22 ॲटोसोम प्लस एक्स क्रोमोसोम आणि 22 ॲटोसोम प्लस वाय क्रोमोसोम. म्हणजे इथं दोन प्रकारचे गॅमेट तयार झाले, म्हणून त्याला म्हटलं जातं हेट्रोगॅमेटिक मेल. दुसऱ्या बाजूला फिमेल मध्ये कशी कंडिशन आहे, 44 ॲटोसोम प्लस एक्स एक्स क्रोमोसोम, मग दोन प्रकारचे एक्स तयार झाले 22 प्लस एक्स आणि 22 प्लस एक्स. So the female is homogamic. If this egg is fertilized, okay, जर का या एगचं फर्टिलायझेशन या स्पर्मने जर केलं तर इथं काय 44 प्लस एक्स एक्स आणि ती असेल फिमेल. समजा या एगचं फर्टिलायझेशन या स्पर्मने जर केलं तर इथं काय असेल 44 प्लस एक्स वाय, आणि तो काय तयार होईल, दॅट विल बी अ मेल. सो हियर इट इज द हेट्रोगॅमेटिक मेल which determines the sex of the egg. कोणता स्पर्म फर्टिलाइज करतोय एगचं त्याच्यावरून ठरतं की त्याचा सेक्स काय असणार. ओके, सो दिस इज द हेट्रोगॅमेटिक मेल्स. ओके, तर आपण याच्यामध्ये बघितलं की पहिला जो प्रकार होता तो एक्स 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 0, आणि दुसरा जो प्रकार आहे तो एक्स 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 वाय, की जिथं द मेल इज हेट्रोगॅमेटिक वाईल द फिमेल इज होमोगॅमेटिक. तर पुढच्या केसमध्ये बघायचं आहे हेट्रोगॅमेटिक फिमेल्स. ज्या वेळेला पहिल्या केसमध्ये आपण बघितलं ज्या वेळेला हेट्रोगॅमेटिक मेल असतो त्यावेळेला होमोगॅमेटिक फिमेल असते. आता हेट्रोगॅमेटिक फिमेल आहे तर होमोगॅमेटिक मेल असणार आहे. म्हणजे पहिल्या दोन केसेसमध्ये आपण बघितलं की जो मेल आहे दॅट मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. या केसमध्ये आपण बघतो हेट्रोगॅमेटिक फिमेल म्हणजे फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे Z0 टाईप, आणि हे दिसून येतं बटरफ्लायज मध्ये आणि डोमेस्टिक फॉल्स म्हणजे कोंबड्यामध्ये आणि फुलपाखरामध्ये दिसून येतं. आणि ZW टाईप ते फिश मध्ये, रेप्टाइल्स मध्ये आणि बर्ड्स मध्ये दिसून येतं. ओके, तर पहिला आपण बघूया Z0 टाईप. या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे जो काही प्रकार आहे की जिथं त्याला आपण म्हणतो हेट्रोगॅमेटिक फिमेल. हेट्रोगॅमेटिक फिमेल मध्ये पहिली केस आहे Z0 टाईप. त्याच्यामध्ये मेल जो आहे तो द मेल इज होमोगॅमेटिक ZZ क्रोमोसोम आहे, फिमेल इज हेट्रोगॅमेटिक Z0 क्रोमोसोम. तर एकाच प्रकारचे स्पर्म तयार होतात, मेलचे स्पर्म्स. ओके, Z स्पर्म आणि Z स्पर्म, म्हणून याला म्हणायचं होमोगॅमेटिक मेल. आणि इकडं हेट्रोगॅमेटिक फिमेल दोन प्रकारचे दिसतात,
egg containing Z chromosome and egg containing no chromosome. Okay, no Y chromosome. हा स्पर्म आहे, हा एक स्पर्म आहे. दिस इज अ एग. ओके, दोन प्रकारचे एग्स होतील, एग कंटेनिंग झेड क्रोमोसोम आणि एग कंटेनिंग झिरो क्रोमोसोम किंवा नो क्रोमोसोम. स्पर्म दोन एकाच प्रकारचे, स्पर्म कंटेनिंग झेड क्रोमोसोम आणि स्पर्म कंटेनिंग झेड क्रोमोसोम. समजा या एगचं फर्टिलायझेशन जर का या स्पर्म जर केलं तर काय होईल, झेड झेड आणि झेड झेड हा होमोगॅमेटिक, हा झाला मेल. समजा या एगचं फर्टिलायझेशन जर का या स्पर्म जर केलं तर इथं काय तयार होईल, झेड झिरो. सो देयर विल बी प्रोडक्शन ऑफ अ फिमेल. तर अशा प्रकारचं जर का फिमेल दोन प्रकारचे एग तयार करत असेल तर इट इज द फिमेल विच डिटरमाइन्स द सेक्स ऑफ द एग वन. म्हणून ह्याला म्हटलेलं आहे हेट्रोगॅमेटिक फिमेल. ओके, दुसरी केस झेड 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 डब्ल्यू टाइप. झेड 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 डब्ल्यू टाइप मध्ये काय, इट इज द मेल विच प्रोड्युसेस सेम टाइप ऑफ स्पर्म्स. इट इज द फिमेल विच प्रोड्युसेस डिफरंट टाइप्स ऑफ एग्स. ओके, तर इथं मेल तुम्हाला दिसेल. एक्झाम्पल, याचं जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे सिल्क मॉथ मध्ये. तर अशा प्रकारचा पॅटर्न सेक्स डिटर्मिनेशनचा सिल्क मॉथ मध्ये दिसून येतो. ओके, इथं मेल आहे, मेल मध्ये 16 ॲटोसोम प्लस झेड झेड सेक्स क्रोमोसोम आणि 16 ॲटोसोम प्लस झेड डब्ल्यू. तर सिल्क मॉथ मध्ये मेल आहे क्रॉस विथ फिमेल. ओके, मेलचे क्रोमोसोम आहेत झेड झेड क्रॉस्ड विथ फिमेल झेड डब्ल्यू. 16 प्लस झेड झेड आणि 16 प्लस झेड डब्ल्यू. इथं काय तयार होणार आहे, एकाच प्रकारचे स्पर्म या ठिकाणी तयार होतील. 8 प्लस झेड आणि 8 प्लस झेड. ओके, सो दीज आर द स्पर्म्स क्रॉस्ड विथ 8 प्लस झेड आणि 8 प्लस डब्ल्यू. ओके, सो दीज आर द, so this is a sperm, this is also a sperm, this is a egg and this is a egg. Okay, so the female produces two types of eggs and male produces only one type of sperm. If this egg is fertilized by this sperm, it will be male. If this egg is fertilized by this sperm, it will be a female. So काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, जो पेरेंट दोन प्रकारचे गॅमेट तयार करतो ना तो सेक्स डिटरमाइन करतो. सो हियर इट इज द फिमेल विच इज हेट्रोगॅमेटिक. दिस फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. ओके, सेक्स डिटर्मिनेशन या टॉपिकमध्ये आपण मागच्या भागात बघितलं होतं क्रोमोसोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आत्ता जे आपण बघतोय ते जेनिक बॅलन्स थिअरी. आता ही जेनिक बॅलन्स थिअरी काय आहे, C.B. ब्रिजेस या शास्त्रज्ञानं 1921 मध्ये ड्रॉसोफिलामध्ये हा शोध लावला की सेक्स क्रोमोसोमचा, पर्टिक्युलरली वाय क्रोमोसोमचा आणि मेलनेसचा काहीही संबंध नाही. आपण अगोदरच्या भागात बघितलं की वाय क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेल आणि एक्स क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर फिमेल. परंतु ड्रॉसोफिलामध्ये ज्या वेळेला ब्रिजेस ह्या सायंटिस्टने 1921 मध्ये त्याचा अभ्यास केला त्यावेळेला त्याला असं दिसून आलं की ड्रॉसोफिलामध्ये जो वाय क्रोमोसोम आहे तो वाय क्रोमोसोम जर नसेल, म्हणजे एक्स 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 झिरो जरी असला तरी तो मेलच आहे. मग त्याच्या लक्षात आलं की वाय नसला तरी तो मेलच आहे, परंतु तो स्टराईल मेल होतो आणि वाय क्रोमोसोम असेल तर मात्र तो फर्टाईल मेल होतो. यावरून त्याच्या असं लक्षात आलं किंवा अशी थिअरी मांडली त्यांनी की वाय क्रोमोसोम हॅज नथिंग टू डू विथ द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. वाय क्रोमोसोमचा आणि सेक्स डिटर्मिनेशनचा काही संबंध नाही. वाय क्रोमोसोम हा ज्या मेलमध्ये असतो तो वाय क्रोमोसोम जर असेल तर तो मेल फर्टाईल मेल होतो आणि वाय क्रोमोसोम जर नसेल तर तो मेल स्टराईल होतो. म्हणजे काय, X0 इज ऑल्सो मेल
but that is a sterile male, and XY is also a male, but that is a fertile male. मग जर का वाय क्रोमोसोमचा रोल जर का स्टरिलिटीशी किंवा फर्टिलिटीशी जर संबंधित असेल तर मग मेलनेस कोण ठरवतं? तर त्यावरून त्यानं असं म्हटलेलं आहे की वाय क्रोमोसोमवरती जे जीन्स आहेत, दीज जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फर्टिलिटी फॅक्टर, आणि मग मेल होण्यासाठी जे जीन असतात ना, दीज जीन्स आर प्रेझेंट ऑन ॲटोसोम्स. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की ॲटोसोम कंट्रोल्स सोमॅटिक कॅरेक्टर्स आणि एक्स अँड वाय क्रोमोसोम कंट्रोल्स द सेक्स, दॅट इज मेलनेस ऑर फिमेल्स. आता 1921 मध्ये जी ब्रिजेस या सायंटिस्टने थेरी जी मांडली त्याला आपण जेनिक बॅलन्स थेरी म्हणतो. या थेरीमध्ये ॲटोसोमचे वरचे जीन्स हे मेलनेस ठरवतात, एक्स क्रोमोसोम हा फिमेलनेस ठरवतो, आणि वाय क्रोमोसोम हा फर्टिलिटी फॅक्टर ठरवतो. म्हणजे वाय क्रोमोसोमवरची जे जीन्स आहेत ते जीन्स फर्टिलिटीशी संबंधित आहेत. अशा प्रकारची ही थेरी. ओके, 1916 पासून त्याचा स्टडी सुरू झाला आणि 1921 मध्ये त्यांनी थेरी मांडली. इन 1996 ब्रिजेस डिस्कवर्ड XXY फिमेल. आता इथे तुमच्या लक्षात येईल की वाय असून सुद्धा ही फिमेल का? बिकॉज देयर इज अ डबल डोस ऑफ एक्स क्रोमोसोम, आणि वाय क्रोमोसोम हा फक्त फर्टिलिटी फॅक्टरशी रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे इथं डबल डोस असल्यामुळे ही फिमेल आहे. अँड X0 इज मेल. वाय क्रोमोसोम डिडंट प्ले रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. वाय क्रोमोसोमचा आणि सेक्स डिटर्मिनेशनचा काही संबंध नाही, त्यानं प्रूव्ह केलेला आहे. But Y chromosome is responsible for male fertility. Without Y, males are sterile. If there is a no Y chromosome, the males are called to be the sterile males. Okay? म्हणजे या कंडिशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथे X0 is a male, but that is a sterile male. XY is a male, but that is a fertile male. हा फरक आहे त्याच्यात. ओके, तर जी थेरी जेनिक बॅलन्स थेरी म्हणजे काय? तर बॅलन्स कुठला आला? बॅलन्स इज इन बिटवीन. The balance कुठला आहे? It states that the sex of the individual is determined by the ratio called as a sex index. म्हणजे इथं संबंध आला फक्त आता वाय क्रोमोसोमचा संबंध नाही, वाय क्रोमोसोमचा सेक्स डिटर्मिनेशनचा संबंध राहिलेला नाही. वाय क्रोमोसोम हा फक्त तो मेल फर्टाईल असावा किंवा स्टराईल असावा याच्याशी संबंधित आहे, फक्त याच्या पुरतं मर्यादित आहे. वाय क्रोमोसोम असेल तर तो मेल फर्टाईल, वाय क्रोमोसोम नसेल तर तो मेल स्टराईल. मग इथं मेल आणि फिमेल कोण ठरवतं? मेल आणि फिमेल सेक्स हा ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम मधला रेशो ठरवतो, आणि ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम मधला जो रेशो आहे त्यालाच म्हटलं जातं सेक्स इंडेक्स. सो व्हॉट इज सेक्स इंडेक्स? नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम डिवायडेड बाय ॲटोसोमल सेक्स. नंबर ऑफ म्हणजे ह्युमन बिंग मध्ये आपण जर विचार केला, आता ऍक्च्युअली हे ड्रोसोफिला मधलं बघतो एक्झाम्पल. ओके, तर सेक्स क्रोमोसोम नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम किती? 2. ओके, ॲटोसोमल सेक्स किती? 2. इथचा इंडेक्स किती आला? 2/2 बे 1 आला. ओके, ॲटोसोमल सेट्स इज इक्वल टू डिप्लॉइड और ट्रिप्लॉइड और टेट्राप्लॉइड. ॲटोसोमल सेट्स किती असू शकतात? डिप्लॉइड म्हणजे 2 असू शकतात, ट्रिप्लॉइड म्हणजे 3 सेट असू शकतात, किंवा टेट्राप्लॉइड म्हणून 4 असू शकतात. ओके, तर इथं जेनिक बॅलन्स थेरीमध्ये जेनिक बॅलन्स म्हणजे द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन ॲटोसोम्स अँड टोटल नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम. ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम मधला हा जो रेशो आहे ना, त्या रेशोला सेक्स इंडेक्स म्हटलं जातं. आणि हा जो काही सेक्स इंडेक्स आहे, दॅट सेक्स इंडेक्स इज नथिंग बट द नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम डिवायडेड बाय ॲटोसोमल सेक्स. ओके, तर हे आपण एक्झाम्पल सहित बघणार आहोत. आता या लक्षात तुमच्या फिगरमध्ये लक्षात येईल, नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम 3 असतील, नंबर ऑफ सेट्स ऑफ ॲटोसोम 2 असतील. ओके, एक्स बाय ए रेशो सेक्स इंडेक्स रेशो त्याला 3/2 म्हणजे 1.5 दॅट इज अ मेटाफिगर. म्हणजे काय? हेच आपल्याला दुसऱ्या याच्या भाषेमध्ये लिहिता येईल. सेक्स इंडेक्स is equal to number of X chromosomes divided by sets of
ॲटोसोम्स. ओके. आता इथं ह्युमन बिंगचं जर उदाहरण घेतलं, नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम किती आहे? 1. ओके. नंबर ऑफ एक्स क्रोमोसोम किती आहे? 1 डिवायडेड बाय ॲटोसोम किती आहेत? 2 बरोबर 0.5. म्हणजे हा 0.5 जर असेल तर हा काय झाला? इट इज अ मेल. ओके. हेच आपण फिमेल कसं गृहीत करू शकतो? फिमेलमध्ये, मेलमध्ये काय असणार आहे? एक्स इज 1, ॲटोसोमचे 2 सेट झाले, 1/2 बरोबर 0.5 रेशो आला, म्हणून तो काय झाला? इट इज अ मेल. ओके. आता हे आपण थोडंसं बाजूला सोडू. दुसरी केस आपण फिमेलची घेतली, सेक्स इंडेक्स इज इक्वल टू. ओके. फिमेलमध्ये कशी कंडिशन आहे? फिमेलमध्ये एक्स इज इक्वल टू 2. ओके. ॲटोसोम किती आहे? इज इक्वल टू 2. एक्स क्रोमोसोम किती आहे? 2. ॲटोसोम किती आहे? 2. म्हणून याचा जर भागाकार केला तर बे एके बे म्हणजे सिंगल येतो. आणि हा एक जो आहे वन लीड्स टू अ फिमेल. ओके. म्हणजे एक आला तर फिमेल. आता समजा इथं जर का 3 असतील तर काय होणार आहे? इथं समजा 3 क्रोमोसोम जर असतील तर 1 पॉइंट हा किती येणार आहे? दिस विल बी 1.5. ओके. आणि जर का हा 1.5 म्हणजे 1 च्या पुढे जर चालला, ओके, 1.5, आता हा एक कसा होता? 1 इज इक्वल टू फिमेल. ओके. 1.5 इज इक्वल टू मेटा फिमेल. ओके. टू इज इक्वल टू सुपर फिमेल. आता इथं समजा जर का 4 सेट असतील, इथं 3 च्या ऐवजी समजा आपण 4 सेट जर पकडले, व्हॉट विल हॅपन? बे एके बे, बे दोन्ही 4. इथं काय येईल? इथं येईल 2. ओके. इथं येईल 2. आता 2 असेल तर काय होणार आहे? इट विल बी सुपर फिमेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेक्स इंडेक्स इज इक्वल टू एक्स क्रोमोसोम डिवायडेड बाय ॲटोसोम. आता याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम किती आहेत? हिअर 3 एक्स क्रोमोसोम आहेत. 3/2 1.5. इट इज अ मेटा फिमेल. म्हणजे काय झालं? इथं एक्स क्रोमोसोमची पॉवर किती आहे? जास्त आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की मेटा फिमेल 1.5 मेटा फिमेल. आता 4 सेट्स असतील इथं 4/3 3 एक्स क्रोमोसोम 3 ॲटोसोमचे सेट असतील आणि 4 एक्स क्रोमोसोम असतील तर 4/3 1.33 मेटा फिमेल. 4/4 म्हणजे 4 एक्स क्रोमोसोम भागिले 4 म्हणजे किती आलं? 4 एके 4 1 असेल तर तो दॅट इज अ नॉर्मल फिमेल. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्युमन बिंग मध्ये आपण जर विचार केला ह्या गोष्टीचा तर इतर ह्युमन बिंग मध्ये 2 एक्स क्रोमोसोम असतात आणि 2 ॲटोसोम असतात. म्हणजे किती आलं? 1. ओके. म्हणजे 1 आहे म्हणून ती फिमेल. दुसरी गोष्ट 3/3 म्हणजे 3 ॲटोसोम आणि 3 एक्स क्रोमोसोम असतील. इथं समजा 3/3 असेल तरी पण 1 येईल, दॅट इज ऑल्सो अ नॉर्मल फिमेल. इथं 2/2 जर घेतलं तरी तो 1 येणार आहे, दॅट इज ऑल्सो अ नॉर्मल फिमेल. म्हणजे ज्या वेळेला रेशो 1 पेक्षा जास्त असतो त्यावेळेला ती मेटा फिमेल किंवा ती सुपर फिमेल होते. आणि ज्या वेळेला रेशो हा 1 असतो त्यावेळेला ती नॉर्मल फिमेल असते. म्हणजे थोडक्यात काय तर रेशो हा 1 असेल तर ती नॉर्मल फिमेल असते. 1 पेक्षा जर वाढला रेशो, कुठला रेशो? सेक्स इंडेक्स जर वाढत चालला तर ती मेटा फिमेल होते. जर रेशो हा 0.5 to 0.66 च्या मध्ये असेल म्हणजे कोणता? आता इथं तुम्हाला 2 बघेल म्हणजे 2 इथं तुमच्या लक्षात येईल की 2 क्रोमोसोम एक्स क्रोमोसोम भागिले 3 ॲटोसोम म्हणजे कसं असेल? सेक्स इंडेक्स इज इक्वल टू 2 एक्स क्रोमोसोम
डिवायडेड बाय 3 ॲटोसोम. ओके, 3A आणि 2X. हे किती आलं? इट कम्स नियर अबाउट 0.66. आणि हा 0.66 का असतो? इट इज कॉल्ड ॲज अ इंटरसेक्स. म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये हा जर करून लागू जर केला तर काही असे त्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. ट्रान्सजेंडर असतात किंवा त्याला आपण मराठीमध्ये तृतीयपंथी म्हणतो किंवा त्याला आपण छक्के म्हणतो. हे जे तृतीयपंथी किंवा छक्के किंवा हिजडे जे असतात ना, त्यालाच आपण इंटरसेक्स म्हणतो. त्यांच्यामध्ये 2 X क्रोमोसोम असतात आणि 3 ॲटोसोमचे सेट असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय येतं? हा जो रेशो आहे, सेक्स इंडेक्स रेशो येतो 0.66 आणि 0.66 जेव्हा रेशो येतो त्यावेळेला याला म्हटलं जातं इंटरसेक्स. ओके, त्या इंटरसेक्सलाच आपण हिजडे, तृतीयपंथी किंवा छक्के किंवा त्याला आपण म्हणतो ट्रान्सजेंडर. ओके, आता दुसरी गोष्ट इथं समजा सेक्स इंडेक्स इज इक्वल टू. ओके, इथं नॉर्मल मेल काय? आता नॉर्मल मेल मध्ये काय असतं? एक्स डिवायडेड बाय 1x. एकच एक्स क्रोमोसोम असतो. एक्स क्रोमोसोम असतो 1 आणि ॲटोसोम असतात 2. बरोबर? हा रेशो किती? इट इज 0.5 आणि हा जो 0.5 असेल तर नॉर्मल मेल. ओके, समजा एक एक्स क्रोमोसोम असेल आणि 3 ॲटोसोम जर असतील तर हा रेशो येतो 0.33 आणि हा जो रेशो जेवढा कमी येईल म्हणजे जेवढा रेशो 1 पेक्षा कमी येईल त्यावेळेला त्याला आपण म्हणतो म्हणजे 0.5 असेल तर त्याला नॉर्मल मेल म्हणायचं आणि 0.5 पेक्षा पण कमी असेल तर त्याला मेटा मेल म्हणायचं. म्हणजे या कंडिशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथं ॲटोसोमचे 3 सेट आहेत आणि एक्स क्रोमोसोमचा एकच सेट आहे तर तो झाला मेटा मेल. ओके, आणि वाय क्रोमोसोम असेल तर तो फर्टिलिटी फॅक्टर म्हणायचं. ओके, तर थोडक्यात काय? सेक्स इंडेक्स इज इक्वल टू एक्स क्रोमोसोम भागिले ॲटोसोम. ओके, तर इकडे एक्स क्रोमोसोम आहे, तिकडे ॲटोसोम आहे. त्यांचा जो रेशो येईल त्या रेशोवरून ठरतं की तो मेल असेल का फिमेल असेल. ओके, हा जर रेशो जर का हा रेशो समजा सेक्स इंडेक्स इज इक्वल टू हा जर का मोर दॅन 1 असेल, हा रेशो जर मोर दॅन 1 असेल इट विल लीड टू द फिमेल्स. ओके, मोर दॅन 1 असेल तर मेटा फिमेल. हा बरोबर 1 असेल तर फिमेल. ओके, हा सेक्स इंडेक्स रेशो जर का 0.5 to 1 च्या मध्ये असेल तर त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज अ इंटरसेक्स. ओके, हा रेशो जर का 0.5 असेल तर त्याला म्हणायचं नॉर्मल मेल आणि हा रेशो जर का 0.5 च्या खाली असेल म्हणजे 33 असेल तर त्याला म्हणायचं मेटा मेल. ओके, तर जेनिक बॅलन्स थेअरीमध्ये काय दिसून येतं? जो ॲटोसोम आहे त्या ॲटोसोम वरती जे जीन्स आहेत दीज जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस आणि एक्स क्रोमोसोम आर रिस्पॉन्सिबल फॉर फिमेलनेस. वाय क्रोमोसोमचा संबंध हा फक्त फर्टिलिटी फॅक्टरशी येतो. ही जी थिअरी आहे जी C.B. ब्रिजेस या सायंटिस्टनं मांडली त्याला म्हटलं जातं जेनिक बॅलन्स थेअरी. म्हणजे जो सेक्स इंडेक्स जो रेशो आहे तो सेक्स इंडेक्स रेशो हा जर का 1 असेल तर फिमेल, 1 पेक्षा जास्त असेल तर सुपर फिमेल, 1 पेक्षा कमी असेल म्हणजे 0.5 to 1 च्या मध्ये असेल तर त्याला इंटरसेक्स म्हणायचं, 0.5 असेल तर मेल म्हणायचं आणि 0.5 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं सुपर मेल. ओके, आता जी आपण बघतोय ती तिसरी मेथड आणि त्याला म्हटलं जातं हॅप्लोडिप्लॉइड. तर हॅप्लोडिप्लॉइड म्हणजे काय? हा 2 शब्द आहेत, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. काही आता ह्युमन बिईंग हे डिप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड म्हणजे ज्या वेळेला स्पर्म किंवा एग मध्ये सिंगल सेट असतो क्रोमोसोमचा त्यावेळेला त्याला हॅप्लॉइड सेट म्हणायचं आणि ज्या वेळेला पेशीमध्ये किंवा एगमध्ये 2 सेट असतात तर त्याला डिप्लॉइड म्हटलं जातं. ओके,
तर हनीबीमध्ये किंवा याला हनीबी मेथड म्हणतो, मधमाशामध्ये किंवा जे सोशल इन्सेक्ट्स आहेत, मग ते वाळवी असेल, मधमाशी असेल, मुंग्या असतील, मुंगळे असतील, ओके. तर हे जे काही इन्सेक्ट्स आहेत ना, या सोशल इन्सेक्ट्समध्ये तुम्हाला ज्या प्रकारची मेथड दिसते ती मेथडला म्हटलं जातं हनीबी मेथड. आता या हनीबी मेथडमध्ये तुमच्या लक्षात येईल, ज्या वेळेला ही जी क्वीन आहे त्या क्वीनच्या शरीरामध्ये, त्या क्वीनच्या ओव्हरीमध्ये 16 क्रोमोसोम असलेले सेल्स आहेत, ओके. आणि जो काही ड्रोन आहे त्या ड्रोनच्या टेस्टिसमध्ये एकूण 8 क्रोमोसोम असलेल्या सेल्स आहेत. म्हणजे ही जी काही क्वीन आहे, द क्वीन इज डिप्लॉयड. द क्वीन इज, ही जी क्वीन आहे ह्या क्वीनला म्हटलं जातं डिप्लॉयड क्वीन 2M. आणि हा जो काही मेल आहे हा मेल आहे कायम हॅप्लॉइड असतो. म्हणजे मेल हा कायम हॅप्लॉइड आहे आणि क्वीन जी आहे ती क्वीन कशी आहे, डिप्लॉयड. ज्या वेळेला ही क्वीन जी आहे ती अंडी घालेल त्यावेळेला ती जे सेल डिव्हिजन आहे त्याला म्हटलं जातं मिओसिस. आणि मिओसिस इज अ रिडक्शनल सेल डिव्हिजन. त्यावेळेला क्वीन जी आहे ती क्वीन 2 प्रकारची अंडी घालते, ओके. द क्वीन लेज एग्स विथ 8 क्रोमोसोम. म्हणजे याही बाजूला तुम्हाला दिसेल 8 क्रोमोसोम असलेलं अंड घातलेलं, इथं सुद्धा 8 क्रोमोसोम असलेलं अंड घातलेलं, ओके. सो ओनली, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की 16, ओके. हा 16 क्रोमो असलेल्या जी काही फिमेल आहे तिच्यापासून एग्स तयार होतात आणि ह्या एग्स मध्ये किती क्रोमोसोम झाले, 8 आणि 8 क्रोमोसोम, ओके. सो दीज एग्स आर हॅप्लॉइड एग्स. द क्वीन इज डिप्लॉयड. आणि मिओसिस मुळे काय होणार आहे, अंडी जी घातली जातात ती 8 क्रोमोसोम असलेली अंडी घातली जातात. आता जो ड्रोन आहे तो ड्रोन कसा आहे, ड्रोन हा हॅप्लॉइड आहे. त्या ड्रोनच्या शरीरामध्ये अगोदरच 8 क्रोमोसोम असलेल्या पेशी आहेत. त्यामुळं हा जो काही ड्रोन आहे हा ड्रोन काय करतो, ड्रोनच्या टेस्टिस पासून जे स्पर्म तयार होतात, टेस्टिस मधल्या सेल्स पण त्या डिप्लॉइड नाहीत, त्या पण हॅप्लॉइड आहेत. त्यांच्यामध्ये किती क्रोमोसोम आहेत, 8. आणि त्याच्यापासून ज्यावेळेला स्पर्म तयार होतात, हा स्पर्म किती आहे, स्पर्म मध्ये सुद्धा 8 क्रोमोसोम आहे. आणि या ठिकाणी जे होतं दॅट इज कॉल्ड एज अ मायटॉसिस. सो सोशल इन्सेक्ट्स मध्ये किंवा हनीबीज मध्ये ज्या प्रकारे हा ड्रोन अंडी घालतो ती जी प्रोसेस आहे त्याला मायटॉसिस म्हणायचं. आणि क्वीन जी अंडी घालते त्याला मिओसिस म्हणायचं. मिओसिस इज अ रिडक्शनल सेल डिव्हिजन, मायटॉसिस इज अ इक्वेशनल सेल डिव्हिजन. त्यामुळे इथल्या टेस्टिस मधले 8 क्रोमोसोम आहेत तेच क्रोमोसोम स्पर्म मध्ये जातात. आता ज्या वेळेला हा जो काही एग आहे ह्या एगचं आणि ह्या स्पर्मचं मिलन होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये क्रोमोसोमचा नंबर किती आला, 16. तर अशा 16 क्रोमोसोम असलेल्या झायगोट तयार होते. आता हा जो काही झायगोट आहे तो 16 क्रोमोसोम असलेला आणि त्या झायगोट मधून लार्वा बाहेर पडेल. त्या लार्वाला जर का रॉयल जेली जर खाऊ घातलं तर त्या रॉयल जेली खाल्ल्यानंतर, रॉयल जेली म्हणजे काय तर मध, कामकरी माशा मध खातात, तो डायजेस्ट करतात आणि बाहेर काढून तो त्या लार्वीला किंवा त्या अळीला चारतात. आणि ते जे बाहेर काढलेलं आहे त्याला रॉयल जेली असं म्हणतात. म्हणजे ज्या लार्वीला, मधमाशीच्या ज्या आळ्यांना रॉयल जेलीचं अन्न मिळतं त्यांचं रूपांतर होतं क्वीनमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला या काही लार्वी जे असतात की ज्यांना वॅक्स आणि नेक्टर याचं मिक्सिंग करून चारलं जातं त्यांचं रूपांतर स्टराईल फिमेलमध्ये होतं. आणि हे जे काही स्टराईल फिमेल आहेत त्या स्टराईल फिमेलला म्हटलं जातं वर्कर. सो इथं हॅप्लोडिप्लॉइड काय म्हटलेलं आहे, म्हणजे लक्षात घ्या तुमचं इथं काय होतंय, हॅप्लॉइड. इथं जी काही क्वीन आहे डिप्लॉइड, ड्रोन आहे हॅप्लॉइड. क्वीनच्या शरीरामध्ये 16 क्रोमोसोम असलेल्या पेशी आहे. नराचा जो ड्रोन आहे त्याच्यामध्ये 8 क्रोमोसोम असलेल्या पेशी आहे. त्या 8 क्रोमोसोम असलेल्या पेशीच्या टेस्टिसमध्ये त्याचं मायटोसिस होतं आणि स्पर्म तयार होतात. त्या स्पर्ममध्ये 8 क्रोमोसोम, ओके, हॅप्लॉइड. इथं जे फिमेल आहे त्या फिमेलच्या ओव्हरीज आहेत, तर ओव्हरीपासून 2 प्रकारचे 2 एग तयार होतात. त्या दोन्हीमध्ये 16चे निम्मे मिओसिस झाल्यामुळे 8 क्रोमोसोम आणि 8 क्रोमोसोम. जर त्या अंड्याचं फर्टिलायझेशन जर झालं नाही तर त्याचं रूपांतर ड्रोनमध्ये होतं. म्हणजे परत झालं का, इथं पण 8 आहे, इथं पण 8,
ओके, म्हणजे ड्रोन्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम नॉन फर्टिलाइज्ड एग्स. ज्या अंड्याचं फर्टिलायझेशन होत नाही त्या अंड्यातून ज्या आळ्या बाहेर पडतात ना, त्याचं रूपांतर होतं मेलमध्ये किंवा ड्रोनमध्ये की जो हॅप्लॉइड आहे. ओके, दुसऱ्या बाजूला ज्या अंड्याचं फर्टिलायझेशन होतं, ओके, इकडून आला स्पर्म, इकडून आला एग, ते 16 झाले, 8 अधिक 8 16 झाले. ह्या 16चं रूपांतर लार्वीमध्ये होईल. या लार्वी ज्या आहेत त्या लार्वी काय झाल्या, आता ज्या लार्वीला रॉयल जेली मिळतं त्याचं रूपांतर क्वीन जी फर्टाईल फिमेलमध्ये आहे क्वीन मध्ये होतं. आणि ज्या लार्वीला साधं अन्न मिळतं, साधं अन्न म्हणजे नेक्टर आणि वॅक्स, मेन आणि मध याचं जर मिक्सिंग जर दिलं तर त्याच्यापासून जी मादी तयार होते, दॅट इज अ वर्कर अँड दॅट इज अ स्टराईल फिमेल. तर अशा प्रकारचं जे आहे सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याला म्हणतो आपण हॅप्लोडिप्लॉइडी. आणि हॅप्लोडिप्लॉइडी ही जी काय मेथड आहे सेक्स डिटर्मिनेशनची ती तुम्हाला मधमाशीमध्ये सापडते, वाळवीमध्ये सापडते, मुंग्यामध्ये सापडते, मुंगळ्यामध्ये सापडते. ओके, जे म्हणून सोशल इन्सेक्ट्स आहेत त्या सर्व सोशल इन्सेक्ट्समध्ये अशा प्रकारची मेथड आहे, त्याला आपण म्हणतो हॅप्लोडिप्लॉइडी. ओके, आता आपण बघतोय चौथा प्रकार सेक्स डिटर्मिनेशनचा. पहिला प्रकार आपण बघितला क्रोमोसोमल थेअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, त्याच्यामध्ये हेट्रोगॅमेटिक मेल, होमोगॅमेटिक फिमेल आणि हेट्रोगॅमेटिक फिमेल, होमोगॅमेटिक मेल. दुसरी थिअरी पाहिली आपण जेनिक बॅलन्स थिअरी, त्याच्यामध्ये आपण बघितलं की वाय क्रोमोसोमचा आणि सेक्स डिटर्मिनेशनचा काही संबंध नाही, तर सेक्स इंडेक्स जो आहे, सेक्स इंडेक्स रेशो जो ॲटोसोम आणि एक्स क्रोमोसोमच्या मधला आहे तो ठरवतो की यंग1चा मेल करायचं का फिमेल करायचं. आणि वाय क्रोमोसोमचा संबंध फक्त तो मेल फर्टाईल असेल वाय क्रोमोसोम तर फर्टाईल, नसेल वाय क्रोमोसोम स्टराईल. तिसरं आपण बघितलं हॅप्लोडिप्लॉइडी की जी सोशल इन्सेक्ट्समध्ये किंवा हनीबी मेथडमध्ये बघितली की इथं क्वीन जी आहे ती क्वीन डिप्लॉइड आहे आणि मेल हा कायम किंवा तिला आपण ड्रोन म्हणतो, हा ड्रोन हॅप्लॉइड असतो. आणि फर्टिलायझर एग असेल तर त्याचं रूपांतर क्वीनमध्ये होतं किंवा वर्करमध्ये होतं आणि अनफर्टिलायझड एगचं रूपांतर मात्र ड्रोनमध्ये होतं. आता जी काही पुढची चौथी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे एन्व्हायरॉन्मेंटली कंट्रोल्ड सेक्स डिटर्मिनेशन. पर्यावरण कसं ठरवतं, जो यंग1 आहे ते मेल असेल का फिमेल असेल हे पर्यावरण ठरवतं. म्हणजे CO2चं प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, लाईट असेल, हार्मोन असेल, केमिकल असेल, बाहेरचं वातावरण कसं ठरवतं की तो होणारा जो काही अंडे त्या अंड्यातून काय बाहेर येईल, मेल बाहेर येईल का फिमेल बाहेर येईल. ओके, तर त्याला आपण म्हणतो एन्व्हायरॉन्मेंटली कंट्रोल्ड सेक्स डिटर्मिनेशन. जसं जे काही पहिले एक्झाम्पल जे आहे दॅट फर्स्ट एक्झाम्पल इज बोनिलिया व्हायरिडिस. तर हा मरीन वर्म आहे बोनिलिया व्हायरिडिस. आता ही जो बोनिलिया व्हायरिडिस जो आहे हा बोनिलिया व्हायरिडिस मधून ज्यावेळेला ही फिमेल आहे या फिमेलमध्ये इथं युटरस असतो आणि ह्या युटरसमध्ये काय होतं, ह्या लार्वीज आहे. ओके, आणि या लार्वीचं ज्या वेळेला इथं एग होतं, एगचं रिलीज होतं, एगचं फर्टिलायझेशन होतं, त्याच्यापासून लार्वी तयार होतात आणि ह्या ज्या काही लार्वी आहेत त्या लार्वी अशा बाहेर येतात. ओके, आणि ह्या लार्वी अशा हे जो प्रोबॉसिस आहे त्या प्रोबॉसिसला चिपटून बसतात. ओके, आता हे जे काही लार्वीज आहेत बोनेलिया व्हायरिडिस हा मरीन वर्म आहे, इकोराइड वर्म आहे, मरीन वर्म आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतो. तर हा जो काही मरीन वर्म आहे त्याच्या गर्भाशयातून ज्यावेळेला ह्या लार्वी बाहेर पडतात, ज्या लार्वी ह्या जो प्रोबॉसिस आहे त्या प्रोबॉसिसला चिपटून राहतात त्या सर्वांचं रूपांतर मेलमध्ये होतं. आणि ज्या लार्वी निघून जातात त्या प्रोबॉसिसला सोडून अशा निघून जातात त्यांचं रूपांतर फिमेल बोनेलियामध्ये होतं. म्हणजे हा जो काही प्रोबॉसिस आहे दॅट प्रोबॉसिस सिक्रेट समथिंग, सम केमिकल्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर बिकमिंग मेल. आणि ज्या इथून निघून जातात त्यांचं रूपांतर फिमेलमध्ये होतं आणि जे इथंच राहतात त्यांचं रूपांतर मेलमध्ये होतं. जे इथं राहतात ते परत काय होतात, ते मायग्रेट्स अगेन इन टू द युटरस. ओके, सो हिअर इन सम ॲनिमल्स झायगोट्स डोंट डिफर जेनेटिकली फॉर सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे इथं झायगोट सगळे सारखेच आहे, परंतु हा झायगोटचं रूपांतर लार्वीमध्ये झाल्यानंतर हा लार्वी ज्यावेळेला प्रोबॉसिसला चिकटून बसेल इथं जो थांबला प्रोबॉसिसला चिकटून त्याचं रूपांतर मेलमध्ये होतं आणि जे निघून जातात ज्या लार्वी त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, फिमेलमध्ये होतं. ओके, तर अशा प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन आहे बोनेलिया व्हायरिडिसमध्ये की जिथं ज्या बोनेलियाच्या लार्वी हा प्रोबॉसिस आहे, ही बॉडी आहे, ह्या ज्या लार्वी मेल आहे हे अशा प्रकारचे मेल जे चिकटून राहतात आणि तिथंच परत आत गर्भाशयामध्ये जातात
मेल लहान असतो, फिमेल मात्र मोठी असते. जे इथं चिकटून राहतात त्या सर्वांचं रूपांतर मेलमध्ये होतं आणि ज्या इंडिपेंडेंट समुद्राच्या पाण्यामध्ये निघून जातात ना त्यांचं रूपांतर फिमेलमध्ये होतं. तर ह्या असं समजलं जातं की हा जो प्रोबॉसिस आहे त्या प्रोबॉसिसमध्ये असं काहीतरी आहे की ज्याचं रूपांतर काय होत आहे की ज्याचं रूपांतर ज्याच्यामुळं ह्या मेलचं ह्या जे काय लार्वे त्या लार्वेचं रूपांतर मेलमध्ये होतं. ओके. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघतोय स्लीपर स्नेलमध्ये क्रिपिड्युला हॉर्निकॅट. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा एक समुद्रात सापडणारा गोगलगाईच्या जातीचा हा एक प्राणी, त्याला स्लीपर स्नेल असं म्हटलं जातं. आता स्लीपर स्नेलमध्ये काय आहे, ज्या वेळेला ह्या स्लीपर स्नेलचा लार्वा एखादा तयार होतो आणि हा लार्वा समुद्राच्या तळाला जाऊन एखाद्या हार्ड खडकावरती जाऊन बसतो, त्यावेळेला काय होतं, लार्वा सेटल्स ऑन द अनऑक्युपाइड सबस्ट्रेट डेव्हलप्स इनटू फिमेल. ज्या वेळेला ह्या स्नेलचा लार्वा एखाद्या समुद्राच्या तळाच्या खडकावर जाऊन बसतो त्याचं रूपांतर होतं फिमेलमध्ये. आणि ही जी फिमेल आहे दॅट फिमेल प्रोड्युसेस केमिकल्स आणि त्या केमिकलमुळं बाकीच्या लार्वे अट्रॅक्ट होतात. आता या बाकीच्या ज्या लार्वी आहेत ह्या बाकीच्या लार्वी ज्यावेळेला अट्रॅक्ट होतात त्यावेळेला ह्या स्नेलच्या वरती जे कवच असतं कॅल्शियमचं त्या कवचावरती बसतात आणि अशा बाहेरच्या आलेल्या लार्वी ज्या त्या कवचावरती बसलेल्या आहेत त्या सर्वांचं रूपांतर होतं मेलमध्ये. बरोबर. म्हणजे काय झालं, एक लार्वा आला जो म्हणजे तो मेल पण नाही आणि फिमेल पण नाही, तो समुद्राच्या तळाशी बसला आणि तळाशी बसल्यानंतर त्याचं रूपांतर होतं फिमेलमध्ये. तो मोठा होतो त्यावेळेला तो त्याच्यापासून काही ती फिमेल जे ती फिमेल केमिकल रिलीज करते त्या केमिकलमुळे बाकीचे लार्वे अट्रॅक्ट होतात. ज्या लार्वे इथं टच करून बसतात त्या सर्वांचं रूपांतर होतं मेलमध्ये. आता काही कालावधीनंतर ह्या जी काही मेल्स आहेत या मेलचं रूपांतर परत फिमेलमध्ये होतं. लक्षात इथं फिमेल म्हणजे आले त्यावेळेला होते मेल आणि काही कालावधीनंतर परत ते फिमेलचं त्यांचं रूपांतर फिमेलमध्ये होतं. म्हणजे सुरुवातीला एक लार्वा न्यूट्रल येतो समुद्राच्या तळाशी बसतो त्याचं रूपांतर होतं फिमेलमध्ये. ती फिमेल जो काय स्नेल आहे ती फिमेल स्नेल केमिकल रिलीज करते. त्या केमिकलमुळे बाकीचे लार्वे अट्रॅक्ट होतात. ते लार्वे येऊन याच्या कवचावरती बसल्यावर त्याचं रूपांतर होतं मेलमध्ये. ह्या मेलचा वापर केला जाईल तर रिप्रोडक्शनसाठी. काही कालावधीनंतर ह्या मेलचं रूपांतर परत फिमेलमध्ये होतं आणि ती फिमेल परत काय करणार आहे, परत केमिकल रिलीज करणार, परत लार्वे अट्रॅक्ट होणार. म्हणजे पहिल्या कालावधी म्हणजे निम्म लाईफ हे मेल आणि निम्म लाईफ हे नंतर फिमेल. अशा प्रकारचं हे सेक्स डिटर्मिनेशन आहे स्लीपर स्नेलमध्ये क्रिपिड्युला हॉर्निकॅटा की जिथं सबस्ट्रॅटम जो आहे तो सबस्ट्रॅटम ठरवतो पहिल्या लार्वेचं रूपांतर फिमेलमध्ये करायचं. ती फिमेल ठरवते आलेल्या लार्वेचं रूपांतर मेलमध्ये करायचं. परत तेच मेलचं रूपांतर काही कालावधीनंतर परत फिमेलमध्ये होतं. त्या फिमेल परत नवीन लार्वे अट्रॅक्ट करतात त्याचं रूपांतर मेलमध्ये. परत असं हे सायकल नॉनस्टॉप चालू झालं. ओके. पुढचं सेगमेंट बेस्ड सेक्स डिटर्मिनेशन इन अप्रॉयोट्रोका. आता हा अप्रॉयोट्रोका हा जो काही वर्म आहे परत हा मरीन वर्म आहे. याच्यामध्ये जर हे सेगमेंट्स दिसतील, जर बॉडी जास्त सेगमेंटेड असेल तर त्याचं रूपांतर होतं फिमेलमध्ये लाईक दिस. आणि जर का बॉडीचे सेगमेंट जर का कमी असतील तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, त्याचं रूपांतर होतं मेलमध्ये. सो the sex is determined here by the total number of segments in the body. जर बॉडीचे सेगमेंट जर कमी असतील तर त्याचं रूपांतर मेलमध्ये होतं आणि जर बॉडीचे सेगमेंट जर का जास्त असतील तर त्याचं रूपांतर हे फिमेलमध्ये होतं. सो डिपेंडिंग अपॉन द टोटल नंबर ऑफ सेगमेंट्स which are present here, depending on the total number of segments of the body, the sex is determined. If the segment number is few, then that animal, that larvae will become male, and if the segment number is more, the larvae will become female. Okay, so this is segment based sex determination in case of Aphrodite. पुढचा एक साइज बेस्ड सेक्स डिटर्मिनेशन इन डायनोफिलस. आता डायनोफिलस जर लार्वी जो आहे त्या डायनोफिलस मध्ये तुमच्या लक्षात येईल की जर का अंडे त्यांनी घातलेले जे अंडी आहेत
त्या अंड्याची साईज जर मोठी असेल तर त्याचं रूपांतर होतं फिमेलमध्ये, आणि अंड्याची साईज जर का लहान असेल तर त्याचं रूपांतर होतं मेल. So depending upon the size of the egg, if the eggs are larger, they will develop into the males. If the eggs are larger, they will develop into the females, and if the eggs are smaller, they will develop into the males. Okay. So this is sex determination depending upon the size of the egg in case of Dinophiles. Next one, temperature based sex determination in case of reptile. रेप्टाईल मध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाहेरचं तापमान ठरवतं की जो काही अंडा आहे त्या अंड्यातून नर बाहेर पडणार का मादी बाहेर पडणार. पहिले एक्झाम्पल आपण बघूया की क्रोकोडाईल म्हणजे सुसर घ्या, मगर घ्या. तर क्रोकोडाईल्स मध्ये जर का अंड्याचं टेम्परेचर हे जर का कमी असेल तर त्या अंड्यातून मादी बाहेर पडते, आणि बाहेरचं म्हणजे सुसरी क्रोकोडाईल्स मध्ये किंवा सुसरमध्ये किंवा मगरमध्ये ज्या मातीमध्ये ह्या मगरीनं अंडी घातलेली आहेत त्या मातीचं तापमान जर कमी असेल तर त्या अंड्यातून सगळ्या माद्या बाहेर पडतात, आणि जर का त्या मातीचं तापमान जर जास्त असेल तर त्याच्यातून नर बाहेर पडतो. ओके. सो ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. If the temperature, external atmospheric temperature is on higher side, they will develop into the male. If the atmospheric temperature is lower, म्हणजे ऑटोमॅटिकली जो खड्डा आहे त्या खड्ड्यातलं तापमान सुद्धा कमी असणार आहे. त्यामुळे ज्या खड्ड्यात ही अंडी आहे त्या अंड्यातलं तिथलं जर तापमान कमी असेल तर त्या अंड्यातून सर्व माद्या बाहेर पडतात, आणि जर तापमान जर वाढलं तर त्याचं रूपांतर नरामध्ये त्या अंड्यातून नर बाहेर पडतात. त्याच्याबरोबर उलट इथं कासवामध्ये दिसतं. कासवामध्ये कशी कंडिशन आहे, जर टेम्परेचर जर कमी असेल तर नर तयार होतात, आणि टेम्परेचर जर जास्त असेल तर फिमेल तयार. बरोबर त्या क्रोकोडाईल म्हणजे क्रोकोडाईलमध्ये कसं आहे किंवा मगरीमध्ये कसं आहे, बाहेरचं तापमान जर जास्त असेल तर नर तयार होतात. कासवामध्ये बाहेरचं तापमान जर जास्त असेल तर फिमेल तयार होतात. क्रोकोडाईलमध्ये बाहेरचं तापमान आणि जिथं अंडे आहेत तिथलं तापमान जर कमी असेल तर फिमेल तयार होतात, आणि कासवामध्ये मात्र तिथं तापमान कमी असेल तर इथं काय तयार होतात तर मेल तयार होतात. सो इट इज द टेम्परेचर. हायर टेम्परेचर विल डिसाइड द सेक्स, also the lower temperature will also decide the sex of the individual. Okay, so this is temperature based sex determination in case of reptiles. Okay, thank you.